ओके. इफ नॉट, एक मिनिटं मी स्क्रीन प्रेझेंट करते. असेल तर जस्ट लेट मी नो की स्क्रीन दिसते दिसते. थँक यू हो दिसते. सो मच. ओके. सो आज म्हणजे लास्ट टाइम आपण सेशन घेतलेलं तेव्हा सगळ्यांना विचारलेलं की काय आवडेल तर आय थिंक कोणीतरी सजेस्ट केलेलं कम्युनिकेशनवर आवडेल. ओके. सो आता कम्युनिकेशनवर बोलण्यासारखं इतकं आहे, त्याच्यावरती भरपूर गोष्टी आपण बोलू शकतो, डिस्कस करू शकतो. सो वी थॉट की लेट्स दॅट्स ओके. आपण एक सेक्शन तरी कम्युनिकेशनवरती नक्कीच करू शकतो. याआधी पण आपण केले आहेत, पण जे आपले नवीन लोक आपल्याला जॉइन करत असतात, सगळ्यांसाठी आपण परत एक कम्युनिकेशन वरती एक काहीतरी वेगळा अप्रोच घेऊन, वेगळा अँगल घेऊन आजचं सेशन करणार आहोत. सो आजच्या सेशनमध्ये तरी नक्कीच मला सगळ्यांचे माइक्स ऑफ पाहिजे, माइक्स ऑन पाहिजेत, सो दॅट तुम्ही जे काही कम्युनिकेट कराल ते माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी जे काही बोलतेय ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. नाव कम्युनिकेशनमध्ये आपल्यापैकी कोणालाही कधी प्रॉब्लेम आला नाहीये असं शक्यच नाहीये. सो आजचं सेशन ना छोटा पण पोयम वरून आपण स्टार्ट करूया. सो ह्या पोयमनी ना माझ्यावरती बराच इफेक्ट टाकलेला. येस, मॅरेज इज हार्ड, डिवोर्स इज हार्ड, चूज युअर हार्ड. ओके. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा इज हार्ड आणि बीइंग फिट इज हार्ड, चूज युअर हार्ड. That's okay, Pratibha. No issues. You take care. Uh, Being in depth is hard and being financially disciplined is hard. Choose your hard. Communicating is hard and not communicating is also hard. Choose your hard. Now, सो हार्ड तर सगळ्याच गोष्टी असणार आहे. कधी-कधी कम्युनिकेशन पण डिफिकल्ट वाटणार आहे आणि कधी-कधी कम्युनिकेशन असं वाटणार आहे की न बोललेलंच बरं. आपल्यापैकी असे किती जण आहेत ज्यांनी कधी ना कधी किंवा ॲट सम पॉइंट ऑफ टाईम कोणत्यातरी दुसऱ्या व्यक्तीशी कम्युनिकेशन स्टॉप करून टाकलंय. तुम्हाला नावं सांगायची गरज नाही. पण जस्ट रेज युअर हँड ओर से येस, की आपण विचार केलाय की नको, त्या व्यक्तीशी न बोललेलंच बरं. कम्युनिकेशन स्टॉप करणंच बरं. राइट? आपण सगळ्यांनी लाईफमध्ये कधी ना कधीतरी वी हॅव कम टू अ पॉइंट की जिकडे आपण चूज केलंय, की नको बाबा कम्युनिकेशन नको करूया त्या व्यक्तीबरोबर. आणि मग हेच आपल्याला समजून घ्यायचंय, की कधीतरी कम्युनिकेशन इतकं हार्ड का होतं? असं का होतं, की आपल्याला कधी-कधी या गोष्टी इतक्या डिफिकल्ट वाटतात, की आपण ते सोडून द्यायचा विचार करतो. असं काय डिफरंट आहे कम्युनिकेशनमध्ये? आणि उलटं पण होतं, की जर का कोणी आपल्याशी कम्युनिकेशन स्टॉप केलं, तरी आपल्याला त्याचा त्रास होतो ना? की आपल्याशी जर का कोणी अबोला धरला, आपल्याशी कोणी बोलत नाहीये, तर करून घेतो. मग नक्की ह्या कम्युनिकेशनमध्ये आहे काय, की जे आपण नाही केलं तरी आपल्याला त्रास होतो, केलं तरी आपल्याला त्रास होतो, दुसऱ्यांनी आपल्याबरोबर केलं तरी आपल्याला त्रास होतो आणि दुसऱ्यांनी आपल्याबरोबर करायचं चुकलं तरी त्रास होतो. सो असं म्हणू शकतो, की कम्युनिकेशन आहे ना, ही अशी गोष्ट आहे ना, की जिच्यामध्ये एक सुवर्ण मध्य फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. सो आपण हा प्रयत्न करूया, की हे हार्ड तर आहे, नो डाउट आहे. पण जर का आपण या गोष्टीला समजून घेऊ शकलो आणि आपण या गोष्टीला इफेक्टिव्हली वापरू शकलो, तर ॲटलीस्ट हार्ड आपण थोडंसं कमी करू शकतो का? आणि ह्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला आजचा सेशन स्टार्ट करायचा. सो आपण सगळे जसं तुम्ही म्हणालात, की येस कम्युनिकेशन इज समथिंग व्हिच इज व्हेरी बेसिक, की अगदी जन्माला आलेलं बाळ सुद्धा रडून कम्युनिकेट करत असतं, की त्याला काहीतरी गरज आहे. सो कोणालाही कम्युनिकेशन चुकलंय अशातला भाग नाही. सो मला सांगा आत्तापर्यंत तुमच्यापैकी किती जणांनी काही काय चॅलेंजेस फेस केलेत कम्युनिकेशनमध्ये? काय-काय चॅलेंजेस फेस केलेत? लाइक सम ऑफ द चॅलेंजेस जे लोकं आपले आमच्याशी येऊन शेअर करतात. सो सम ऑफ द चॅलेंजेस इन धिस वर की माझे फीलिंग्ज नाही कन्वे करता येत. ओके. दुसरा चॅलेंज असतो, की मी सांगते खूप इमोशननी सांगते, पण ते समोरच्यापर्यंत पोहोचतच नाही. राइट? किंवा इट कुड बी की मी सांगते, पण ते इफेक्टिव्हली सांगता येत नाही. त्यामुळे माझं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही. ओके. मग एक असतं, की मी बोलायला जाते, पण लोकांना असं वाटतं, की मी ओरडतेय किंवा मी खूप अथॉरिटिव्हली बोलतेय. सो असे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत ना, हे आमच्याकडे येत असतात. बट अपार्ट फ्रॉम दॅट तुमचे स्वतःचे कम्युनिकेशनवरचे कुठले हार्ड पॉइंट्स आहेत,
कुठली चॅलेंजेस आहेत जे तुम्ही फेस केले आहेत? एनीवन. एनीवन ऑफ यू कॅन अनम्यूट किंवा तुम्ही तुमच्या चॅटवरती, विंडोवरती टाकू शकता. याह! की हा एक चॅलेंज आम्ही फेस केलेला आहे किंवा "धिस इस समथिंग दॅट बॉदर्स मी अबाउट कम्युनिकेशन." मला इफेक्टिव्हली माझं मत मांडता येत नाही. मला 4 लोकांसमोर जरा भीती वाटते माझं मत मांडायला किंवा मी सांगितलेलं समोरच्यापर्यंत पोहचत नाही. मला राग येतो. मी बोलताना मग काही पण बोलून जाते. सो these आर ऑल द चॅलेंजेस. ओके. सो आपण इफेक्टिव्हली बघूया, की ही प्रोसेस ब्रेकडाउन कधी होते. नाऊ ही प्रोसेस आहे ना, ब्रेकडाउन होते जेव्हा या गोष्टींपैकी एखादी गोष्ट होत नाही. सो कम्युनिकेशनमध्ये ना प्रामुख्याने 3च भाग आहेत. ओके. सो पहिला भाग आहे, की संपर्क फील करता का? की तुम्ही ज्यांच्याबरोबर कम्युनिकेट करताय, त्यांच्याबद्दल तुम्हाला आस्था आहे का? आता आस्था असणं म्हणजे काय? की जिकडे आपल्याला असं वाटतं, की ही व्यक्ती आपलीशी आहे. त्या व्यक्तीशी कम्युनिकेट करताना आपला एक वेगळा एन्थुसियाझम असतो. आणि जी व्यक्ती आपल्याला नाही आवडत किंवा फार आस्था नसते, त्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन बिल्टअप करायला आपण अजिबात इंटरेस्टेड नसतो. तुम्हाला एक एकदम सिंपल सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर टेलिकॉलर्स कॉल करतात ना, की "हां, हॅलो तुम्हाला हे पाहिजे का? तुम्हाला लोन पाहिजे का? तुम्हाला प्रॉपर्टी बघायची आहे का?" आपल्याला काहीही आस्था असते का? त्यांच्याबद्दल आपल्याला काहीही आपुलकी असते का? मग त्यावेळी आपण ते कम्युनिकेशनमध्ये थोडा तरी इफर्ट टाकतो का? नाही. त्यांचा फोन आला, आपण सरळ-सरळ सांगतो, "नाही, नाही, मी काही इंटरेस्टेड नाहीये. मला लोन नकोय" आणि बिफोर दे कुड से एनिथिंग आपण तो फोन कट करून टाकतो. सो कम्युनिकेशनमध्ये ना, द फर्स्ट आणि द मोस्ट पॉवरफुल थिंग इज एम्पॅथी. जर एम्पॅथी असेल, तर आपण ते कम्युनिकेशन वाढवायला किंवा त्या कम्युनिकेशनमध्ये इफर्ट घेण्याचा प्रयत्न करतो. जर तीच नसेल ना, तर आपण काहीच इफर्ट टाकत नाही. राइट? सो सर्वात पहिले तर आहे ना, जर तुम्हाला इफेक्टिव्ह आय गेट शॉर्ट टेम्पर्ड समटाईम्स. येस. धिस इज अ कॉमन प्रॉब्लेम श्यामल, जे सगळ्यांबरोबर होतं. तू फक्त खूप हॉनेस्ट आहेस हे ॲडमिट करायला. आपल्यातली कितीतरी जण अजूनही घाबरतात हे ॲडमिट करायला. ओके. सो थँक यू सो मच फॉर युअर हॉनेस्टी. नाऊ तुला एक लक्षात येईल, की हे जो राग किंवा हे जे येतं ना, हे नेहमी ना ज्या लोकांबद्दल एम्पॅथी आहे ना किंवा ज्या लोकांबद्दल जाणीव आहे, ज्या लोकांबद्दल आपल्याला आपुलकी आहे, त्या लोकांच्या बाबतीत येतो. कुठल्याही अनोळखी माणसाबद्दल राग येत नाही किंवा त्याच्याशी बोलताना आपण इमोशनल होत नाही. सो काम आहे ना, आपल्याला त्याच गोष्टींवर करायचंय, की जिकडे आपल्याला एम्पॅथी फील होते. जिथे एम्पॅथी फील होत नाही ना, तिथे काम करायचंच नाही. आता तुमच्यापैकी काही जण म्हणाल, की एम्पॅथी म्हणजे नक्की काय? सो एम्पॅथीसाठी ना मी सिंपल छोटीशी इमेज दाखवणार आहे. सगळ्यांना इमेज दिसतीये राइट? एम्पॅथी इज नथिंग एल्स बट दुसऱ्याच्या चष्म्यातून ती गोष्ट बघणं आणि ती गोष्ट दुसऱ्याच्या चष्म्यातनं बघणं जर आपल्याला समजत असेल, तर आपल्याला एम्पॅथी आहे त्या व्यक्तीबद्दल. जर नाही, तर आपण फक्त त्याला सहानुभूती देऊ शकतो, अनुभूती नाही. खूप म्हणजे अगदी सिंपल इमेज आहे ती, की तुम्ही जर का बघाल, तर एकमेकींना त्या आपला चष्मा दाखवतायत, आपला दृष्टिकोन दाखवतायत. सो एम्पॅथी ही इतकी सिंपल आहे, की एखादी गोष्ट आपल्याला समोरच्याच्या दृष्टिकोनातनं बघता येते, तर आपल्याला एम्पॅथी समजते. जर आपल्याला ती त्यांच्या दृष्टिकोनातनं बघता येत नाहीये, तर आपल्याला एम्पॅथी समजणं मुश्किल आहे. सो एम्पॅथीमध्ये जर का आज मी खूप थकून आली घरी आणि मी जर का घरी येऊन सांगितलं, की "अरे, आज खूप ट्रेनला गर्दी होती बाबा, खूप थकले." ओके. आता एम्पॅथी इज समजून घेणं, की येस ट्रेनमधली गर्दी काय असते, ट्रेनमध्ये 2 तास उभं राहून येणं काय असतं आणि त्यामुळे शरीराला किती पीडा होऊ शकते. हे छान ना एम्पॅथी दाखवू शकतो, की "अरे, जस्ट बस, मला कळतंय किती त्रास होत असेल." कम्युनिकेशन ब्रेकडाउन तेव्हाच येतो, जेव्हा आपल्याला दुसऱ्याचा दृष्टिकोनच समजत नाही किंवा तो समजून घ्यायचा आपण प्रयत्नही करत नाही. त्यावेळी मग कम्युनिकेशन ब्रेक होतो ना,
मग तिथे बॅरियर येतो किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला तेवढी आस्थाच नाहीये, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला तेवढी आपुलकीच नाहीये, आपण तिकडे कम्युनिकेशनमध्ये तेवढा इफर्टच घालत नाही. सो द फर्स्ट बेसिक इज एम्पॅथी. ओके. ते असणं खूप गरजेचं. सेकंड गोष्ट आहे इन्क्वायरी. हां, ऑफकोर्स कम्युनिकेशन म्हटलं तर काहीतरी विचारणं होणार आणि काहीतरी बोलणं होणार, राइट? आज आपण हे सेशन घेत असतो, तेव्हा ऑफकोर्स मी सुद्धा वेगवेगळे प्रश्न विचारत असते. तर ही जी इन्क्वायरी असते ना, ही कुठल्या मोडमध्ये केली जाते ना, हे पण खूप मॅटर करतं. जर ही इन्क्वायरी करताना आपलं कम्युनिकेशन एकमेकांकडे ब्रेक झालं, की मग झालं. आता फॉर एक्झाम्पल विचार करा, की एक नवरा-बायकोचं कन्व्हर्सेशन आहे आणि जिकडे सिंपल इन्क्वायरी, "आज लेट का झाला?" आज लेट का झाला? हा प्रश्न वेगवेगळ्या जेव्हा टोन्समध्ये विचारला जातो ना, त्या इन्क्वायरीचा फॉर्मॅट आहे ना, बदलत जातो. एक असू शकतं व्हेरी सिंपल, "आज लेट का झाला?" दुसरा असू शकतो, "काय? आज का लेट झाला?" सो हे जे 2 कंटेक्स्ट आहेत ना, ह्याने अख्खा कम्युनिकेशनचा बेसच बदलून जातो. सो तुम्ही इन्क्वायरी करताना नक्की तुम्ही गोष्टीची इन्क्वायरी करताय कम्युनिकेशनमध्ये. तुम्हाला खरंच इन्फॉर्मेशन पाहिजे, की हां, आज पण झाला ना हे बोललं, परत त्या वाक्याचा अर्थ किंवा त्या कम्युनिकेशनचा अर्थ ना, हा दुसरीकडे जातो. सो तुम्ही जो प्रश्न विचारताय, तुम्ही जी इन्क्वायरी करताय ना, ती इन्क्वायरी कुठल्या उद्देशाने करताय ना, हे पण खूप मॅटर करतं. म्हणजे तुमचा खरंच जर का जेन्युइन हेतू आहे, की जाणून घ्यायचंय, की "अरे, आज लेट का झाला? काय झालं? काही झालं होतं का? काळजी आहे." तर येणारा व्हॉइस टोन हा वेगळा असतो. ओके. आणि जेव्हा तो रिटॉरिकल क्वेश्चन असतो. रिटॉरिकल क्वेश्चन म्हणजे काय माहितीये का? रिटॉरिकल क्वेश्चन म्हणजे नावाला प्रश्न विचारलाय, त्याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी काढून घेतलेला आहे. हां, झालं ना. असं होतं मला. सो ह्याच्यात काय होतं? कम्युनिकेशन डॅम्पन होऊन जातं. म्हणजे इन्क्वायरीच आहे, पण ती इन्क्वायरी आता पोलिस इन्क्वायरी झालीये. ती इन्क्वायरी आता सी-आय-डी इन्क्वायरी झालीये. सो तुम्हाला नक्की तो प्रश्न तुम्ही कशासाठी विचारताय? डायरेक्शन विचारताय का? डायरेक्शन म्हणजे जेव्हा तुम्ही कॉल करता आणि म्हणता, "आज लेट होणार आहे का? लेट होणार असेल तर असं-असं कर." सो तुम्ही ती डायरेक्शन द्यायला इन्क्वायरी करताय, तुम्ही इन्फॉर्मेशनसाठी इन्क्वायरी करताय, की तुम्ही काहीतरी एक वेगळ्या हेतूनी इन्क्वायरी करताय. या गोष्टीवरती पण तुमचं कम्युनिकेशन अफेक्ट करतं. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांची भांडणं इन्क्वायरी रॉन्ग टोनमध्ये केल्यामुळे झालेली आहेत? फार छोटे प्रश्न असतात. फार सिंपल प्रश्न असतात. कोणाचा फोन आहे? कधी येणार आहे? परत कधी येणार आहे? जेवायला असणार आहे का? या छोट्या-छोट्या प्रश्नांनी मोठी-मोठी मिसकम्युनिकेशन्स होतात की नाही? "तू हे मला का नाही सांगितलंस? तू मला हे आधी का नाही सांगितलंस?" ह्या गोष्टीवरून पण होतात ना वाद? आणि मग अशा वेळी एम्पॅथी वगैरे सगळं खिडकीबाहेर जातं आणि फक्त इन्क्वायरी राहते. सो आस्क युअरसेल्फ जेव्हा तुम्ही कोणालाही प्रश्न विचारताय ना, आस्क युअरसेल्फ फर्स्ट की ही इन्क्वायरी कुठल्या हेतूनी चालली आहे? ही इन्क्वायरी कुठल्या उद्देशाने चालली आहे? आणि तो उद्देश समोरच्यापर्यंत पोहोचतोय का? तो उद्देश जर का समोरच्यापर्यंत पोहोचत नसेल, तर ती इन्क्वायरी तुम्हाला मिसकम्युनिकेशनकडेच नेणार आहे. "जेवून आलास ना?" हा साधा प्रश्न. "जेवून आलास ना?" आणि "जेवून आलास का?" या ना आणि का या 2 गोष्टींमध्ये किती फरक पडतो? आणि ही सगळी मी डे टू डे लाईफची भांडणं सांगते हां, ज्याच्यात फार काही मोठं आपल्याला कम्युनिकेशन सायन्स शिकण्याची गरज नाहीये. पण नक्की हा प्रश्न आपण कुठल्या उत्तरासाठी विचारतोय? ती इन्क्वायरी समजून घेणं गरजेचं आहे. सो हाऊ मेनी ऑफ यू हॅव फेस्ड चॅलेंजेस रॉंग वेने इन्क्वायरी केल्यामुळे? रॉंग वेनी इन्क्वायरी केल्यामुळे किती जणांना कम्युनिकेशन चॅलेंज आलेलं आहे? ट्रू, राइट? येस. सो नेक्स्ट टाईम इफ कम्युनिकेशन करायचंय, म्हणजे काय करायचंय माहितीये का? फक्त आपलं इंटेन्शन पहिले स्वतःला विचारायचंय, की माझं इंटेन्शन काय आहे हे विचारण्यामागचं? आणि माझं इंटेन्शन हे आहे, हे समोरच्यापर्यंत पोहोचणार आहे, की समोरच्यापर्यंत दुसरं इंटेन्शन पोहोचतंय? आणि एवढं करेक्ट केलत ना, तरी तुम्ही फार सिंपल कम्युनिकेशन बेसिक्सवरती
पोचाल. देअर इज नो नीड टू ब्रिंग अ लॉट ऑफ बिग बिग चेंजेस. हे स्मॉल स्मॉल चेंजेस पण आपल्याला खूप म्हणजे खूप पुढे घेऊन जाऊ शकतात. राईट? आता नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट इज असर्टिव्हनेस. असर्टिव्हनेस म्हणजे काय? असर्टिव्हनेस म्हणजे तोच विचारलेलं उत्तर करण्याची आपली तयारी किंवा आपलं असलेलं आन्सर हे त्या पर्सन पर्यंत पोहोचण्याची असर्टिव्ह तयारी. असर्टिव्ह तयारी म्हणजे काय? असर्टिव्ह तयारी इज म्हणजे एकदमच सिंपल भाषेत मला सांगायचं झालं ना, तर तुम्ही तुमचा इमोशनल आउटबर्स्ट त्यामधून बाजूला काढून काही कम्युनिकेट करू शकताय का? सो तो इमोशनल आउटबर्स्ट बाजूला काढण्याची जी प्रोसेस असते ना, ती तुम्हाला एक इफेक्टिव्ह कम्युनिकेटर बनवते. खूप जणांना वाटतं, की आपण जेव्हा खूप अग्रेसिव्हपणे, आपण खूप ठामपणे आपलं मत मांडतो, त्यावेळी आपण क्लिअरली कम्युनिकेट करतो किंवा आपण जेव्हा खूप ठामपणे आपले विचार समोर मांडतो, त्यावेळी आपण इफेक्टिव्हली कम्युनिकेट करतो. नाही. असर्टिव्ह कम्युनिकेशन इज की तुमचा इमोशनल आउटबर्स्ट जसं आपण लास्ट टाईम म्हटलेलं ना, की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये इमोशन्स घालतो, ओके? हा प्रॉब्लेमचा कॉन्फ्लिक्ट होतो. दोन सेशन्स जो आपण घेतलेला ना, त्यात आपण हे डिस्टिंक्शन केलेलं, की प्रॉब्लेम आणि कॉन्फ्लिक्ट यामध्ये काय फरक असतो? प्रॉब्लेम आहे ना, हा खूप सिंपल असतो. ओके. प्रॉब्लेम म्हणजे अशी कुठलीतरी गोष्ट असते जी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. ओके. पण त्या प्रॉब्लेमचं भांडण किंवा त्या प्रॉब्लेमचा कॉन्फ्लिक्ट कधी होतो? जेव्हा आपण त्याच्यात आपले इमोशन्स मिक्स करतो. आता आपण कुठेतरी जायला निघालो आणि गाडीचं टायर पंक्चर झालं. हा काय आहे माहितीये? हा प्रॉब्लेम हा आपल्या कंट्रोलमधला नाहीये. आपण मस्तपैकी रेडी झालोय आणि निघालोय गाडीने आणि गाडीचं टायर पंक्चर झालं. हा प्रॉब्लेम आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा इमोशनल आउटबर्स्ट ॲड होतात ना, म्हणजे "अरे यार, आत्ताच व्हायचं होतं का? मला नेहमी घाई असतानाच असं होतं. तुला गाडी आधी मेंटेन नव्हती करता आली का? तू आधी हे निघताना बघितलं का नाही?" हे जेव्हा आपण सगळे इमोशन्स त्याच्यामध्ये ॲड करतो ना, त्याचं भांडणात रूपांतर होतं. सो प्रॉब्लेम्समध्ये इमोशनल आउटबर्स्ट ॲड केले की त्याचा कॉन्फ्लिक्ट होतो. सो जेव्हा पण कधी कोणाबरोबरती भांडण होतंय, जेव्हा पण कोणाबरोबरती कॉन्फ्लिक्ट होतंय ना, डू इज टेक आउट द इमोशन्स फ्रॉम इट आणि ते इमोशन्स आपण जेव्हाही बाजूला काढू, आपण त्याला प्रॉब्लेम लेव्हलवर आणू आणि प्रॉब्लेम असे असतात जे सॉल्व्ह करू शकतो. पण कॉन्फ्लिक्टमध्ये कम्युनिकेशनची गरज पडते. सो सर्वात पहिले असंख्य व्हायचं असेल, तुम्हाला ना त्या गोष्टी आहेत तशा आणि त्या गोष्टींचा काय हेतू आहे, हे तुम्हाला तुमचं क्लिअर होणं गरजेचं आहे. आपण असर्टिव्ह कसे होऊ शकतो ना, ह्याचे 3 स्टेप्स आहेत. आपण ते बघूया डिटेलमध्ये. पण इथपर्यंत कोणाला काहीही चॅलेंजेस, कोणाला काहीही विचारायचं असेल, तर प्लीज मला विचारू शकता. तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. तुम्ही चॅटमध्ये विचारू शकता. ओके? एनिथिंग, ॲब्सोल्युटली एनिथिंग, की जे तुम्हाला वाटतंय, की ओके इथपर्यंत तुम्हाला काही विचारायचं. ओके. सो लेट्स गो अहेड. इथे समोर आहे ना, मी काही 1-2 इमेजेस दाखवणार आहे. मला सांगा, की काय होतं? हे इमेज आपण बघतो ना, आपल्याला थॉट्स येतात. इमेज आहे. येस. व्हॉट थॉट्स डू वी गेट? यू ऑल कॅन गो अहेड अँड आन्सर. चॅटमध्ये बोलू शकता, अनम्यूट करून बोलू शकता. पॉइंटिंग आउट इमेज आहे ना? ही इमेज कोणीही आली किंवा कोणी आपल्या समोर असं केलं, की काय होतं? तू, 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 तू. फार पॉझिटिव्ह फीलिंग येतात की फार निगेटिव्ह फीलिंग येतात, राइट? सो जेव्हा हे ना असे समोर करून दाखवले जातात ना, असे इमेजेस किंवा राइट जेव्हा पॉइंट आउट केले जातात ना, तेव्हा ना भरपूर वेळा व्हर्बल कम्युनिकेशन नसतं. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतं. पण त्या ॲक्शन्सनीच आहे ना, आपलं कम्युनिकेशन आहे ना, एका वेगळ्या लेव्हलला जातं. जेव्हा कोणी तू, 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 तू करून असं पॉइंट आउट करून बोलतं ना, त्यावेळी ते फॉर सम रिझन खूप डिसरिस्पेक्टफुल होतं. आणि त्यामुळे ना युनिव्हर्सल लँग्वेज झालेली आहे,
की असे काही गोष्टी आहेत ना, त्या केल्या ना, की त्या सगळ्यांचे एक आपण असं म्हणूया हिडन मीनिंग आहे. ओके. सो ह्याचा हिडन मीनिंग आहे ना, की कोणीतरी आपल्यावर काहीतरी दोष लावतंय किंवा कोणीतरी आपल्यावर काहीतरी पॉइंट आउट करतंय. त्यामुळे बऱ्याच वेळा ना, तुम्ही जरी खूप छान म्हणायला काही गेलात ना, तुम्ही युजुअली बघा जेव्हा तुम्ही कोणाला कॉम्प्लिमेंट करता ना, तेव्हा तुमचा हात असा जातो. "अरे वाह! काय छान दिसतेयस." आणि जेव्हा तुम्ही कोणाला काही क्रिटिसाइज करत असता ना, तुमचा हात असा जातो. त्यामुळे कुठेतरी ना, हे मेंटली बसून गेलेलं आहे, की जेव्हा कोणी आपल्याला फिंगर पॉइंट करतं ना, तुम्ही कोणाला फिंगर पॉइंट करून पॉझिटिव्ह बोला. टेकन अबॅक होतात. कारण ही ना एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. या युनिव्हर्सल लँग्वेजमध्ये ना, या गोष्टींचे ना काहीतरी मीनिंग ठरलेले आहेत आणि ते मीनिंग्स आहेत ना, मग त्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला हवेत किंवा तुम्हाला नकोय, तरीही ते त्या कम्युनिकेशनमध्ये यायला जातात. सो तुम्ही कोणाला प्रेज जरी करत असलात आणि त्यांना फिंगर पॉइंट करून प्रेज करत असाल, "अरे तू, 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 तू." तरीही ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण त्यांना तो एक मेंटल बॅरियर आलेला आहे. या युनिव्हर्सल लँग्वेजमध्ये पॉइंटिंग फिंगर इज ऑलमोस्ट लाइक डिसरिस्पेक्ट किंवा कोणाला तरी काहीतरी आपण ओरडून सांगतोय असा त्याचा अर्थ होतो. सो दॅट बिकम्स अ हिडन मीनिंग टू इट. सो असे काही सायन्स तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनमध्ये वापरताय का? हे सुद्धा बघणं खूप इम्पोर्टंट असतं. नाऊ धिस इज अ सेकंड इमेज ओके. ही सेकंड इमेज आहे ना, एक परत सोशल कंटेक्स्ट दर्शवते. ओके. ही सोशल कंटेक्स्ट दर्शवते, की तुम्ही म्हणाल ना, की इमेज बघून ओके, काय वर्ड येतोय डोक्यात किंवा काय थॉट येतोय डोक्यात. ती असणाऱ्या कुठल्याही लग्नातली इमेज आहे, की जिकडे भरपूर काही-काही असे ठेवलेले असतात. सो काही लोकं ह्याला गिफ्ट्स म्हणतात आणि काही लोकं ह्याला डावरी म्हणतात. सो किती जणांना हे बघून त्यांच्या डोक्यात गिफ्ट्स हा वर्ड येतोय आणि किती जणांच्या डोक्यात डावरी हा वर्ड येतोय. सो काय होतं, की आपली लँग्वेज काय आहे? हे कम्युनिकेशनमध्ये ना खूप मॅटर करतं. सो ज्या लोकांच्या डोक्यात आहे ना, हे बघून आता गिफ्ट्स हा वर्ड येतोय ना, ते बहुतेक या इमेजला ना पॉझिटिव्हली घेऊ शकतात, की "ओह वॉव! सो मेनी गिफ्ट्स." किती छान, किती मस्त गिफ्ट्स आणि त्यांची कम्युनिकेशन लँग्वेज ना, ही आपोआप बदलून जाते त्या बाबतीत. एक आणि मग ती छानपैकी बदलून जाते. पण ज्या लोकांना ही इमेज बघून डावरी हे लक्षात येतंय, त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये, त्या लोकांच्या कम्युनिकेशनमध्ये आपोआप या गोष्टीला एक निगेटिव्ह वळण यायला लागेल आणि मग "अरे बापरे! एवढं? बापरे बाप! त्या मुलीच्या वडिलांना किती त्रास पडला असेल." सगळे डोक्यात यायला लागतात. आणि फॅमिलीसाठी एम्पॅथी पण येऊ शकते. राइट? सो एम्पॅथी आलीच त्यांच्या डोक्यामध्ये, की मग काय होणार कम्युनिकेशन हे पूर्ण एका दुसऱ्या साइडला वळलं जाईल. राइट? सो बेसिकली आहे ना, आपण ज्या गोष्टी बघून आपल्या डोक्यात त्यांच्या काय इमेजेस रेडी होतात. ओके? यावरती आहे ना, आपलं असर्टिव्हनेस डिपेंड करतं. सो या गोष्टीवर भरपूरपणे डिपेंड करतं, की आपण या गोष्टीला किती असर्टिव्हली मांडू शकतो. आपण या गोष्टीला किती पॉझिटिव्हली घेऊ शकतो. सो तुमचे सगळे मेंटल बॅरियर्स आहेत ना, हे सगळे तुमच्या कम्युनिकेशनमध्ये येतात. ओके. सो जस्ट टू गिव्ह यू अ ब्रीफ रिकॅप आपण बघितलं, की देअर इज इन्क्वायरी, देअर इज एम्पॅथी एंड देअर इज असर्टिव्हनेस. ओके. आपण बघूया, की नक्की हा असर्टिव्हनेस कशामुळे येतो? हा असर्टिव्हनेस आहे ना, तेव्हाच येईल तुमच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही का कम्युनिकेट करताय हे तुमच्या डोक्यात क्लिअर असेल. ओके. तुम्ही जर का कोणाला ऊर्जा म्हणजे एनर्जी. ओके. तुमच्या कम्युनिकेशननी जर का कोणाला एनर्जी मिळाली पाहिजे, कसं असेल? कोणाला जर का एनर्जी मिळाली पाहिजे, तर तुमचं कम्युनिकेशन त्याप्रमाणे असेल ना. "अरे, तू बिंदास कर, काय प्रॉब्लेम नाही. आपण करूया ॲडजस्ट." हे ते. सो त्यावेळी ना तुमची लँग्वेज अचानक एक पट्टी वाढेल आणि ती समोरच्याला ऊर्जा देणारी असेल. सो तुम्हाला क्लिअर पाहिजे, की तुम्ही कशासाठी बोलताय? त्याला ऊर्जा द्यायला बोलताय का? तुम्ही त्याला तुमचा दाखवायला बोलताय का? त्याला एक वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी त्या व्यक्तीशी बोलताय का? जर तुम्हाला त्या व्यक्तीला एखादा दुसरा दृष्टिकोन दाखवायचा असेल ना, तरी तुमच्याकडून आपोआप असर्टिव्ह कम्युनिकेशन होईल, की "अरे ऐक, पण मी काय म्हणते, या बाजूने विचार करून बघ ना.
आज जसं मी तुम्हाला सगळ्यांना जर का कम्युनिकेशनचा एक वेगळा रूप दाखवतेय किंवा एक वेगळं लॉजिक सांगतेय, तर मी काय करतेय? तुम्हाला कम्युनिकेशनचा एक वेगळा दृष्टिकोन दाखवतेय ना. मग तुम्हाला जर का हे क्लिअर असेल ना, की आपण हे गोष्ट समोरच्याशी का बोलतोय, त्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी बोलतोय, तरीही तुमच्याकडून असर्टिव्ह कम्युनिकेशन लगेच होऊन जाईल. ओके. तिसरीच कन्सिस्टन्सी जी आपण लास्ट मास्टर क्लासमध्ये बघितलं, की एखाद्या गोष्टीला चिकाटीने करत राहिलो, तरीही आपण त्या गोष्टीमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट आणू शकतो. राइट? तर आपण कोणाला तरी त्यांच्या ॲक्शन्स कंटिन्यू करण्यासाठी किंवा कन्सिस्टन्सी दाखवण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलतोय का? तर असर्टिव्हनेस येईल. नाव आता मजा काय आहे माहितीये का? की ह्यापैकी जर का तिन्हीही गोष्टी तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये द्यायच्या नसतील ना, तर तुमचं कम्युनिकेशन असर्टिव्ह होणारच नाही. आणि ज्यांचे कोणाचे वाद होतात, भांडणं होतात ना, त्यांनी स्वतःला तपासून बघा, की त्यांचा दृष्टिकोन जर का किंवा रादर त्यांना त्यांच्या कम्युनिकेशनमधून समोरच्याला ऊर्जा द्यायची नाहीये, समोरच्याला एक दृष्टिकोन द्यायचा नाहीये किंवा समोरच्याला कुठल्यातरी गोष्टीच्या कन्सिस्टन्सीसाठी एन्करेज करायचं नाहीये ना, तर ते कम्युनिकेशन असर्टिव्ह होतच नाही. ते वादाकडेच वळतं. आता तुमचे झालेले सगळे वाद आठवा. तुमचे झालेले सगळी भांडणं आठवा. त्यामध्ये जर का ह्या 3 सोडून जर का काही दुसरं असेल ना, तर ते असर्टिव्ह होत नाही. सो तुम्हाला जर का आजपासून ठरवायचंय, की नाही मला लोकांशी पॉझिटिव्हलीच बोलायचंय किंवा मला वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही. भरपूर वेळा ना आपण वाद बोलतो. मला वाद घालण्यात इंटरेस्ट नाही. पण आपण तेव्हा वादच घालत असतो. आणि आपल्याला फक्त त्या गोष्टीचा अवेअरनेस नसतो. मग त्यावेळी ना स्वतःला एकदा थांबवायचंय आणि विचारायचंय, की मी हे असं बोलण्याने समोरच्यापर्यंत ऊर्जा येणार आहे का? त्याला एनर्जेटिक वाटणार आहे का? नाही, तर मग तुम्ही असर्टिव्हली कम्युनिकेट नाही करत आहात. तुम्ही समोरच्याला एक वेगळा दृष्टिकोन दाखवताय का? तुम्ही समोरच्याला एखादा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू समजावताय का? नाही, तर ते कम्युनिकेशन असर्टिव्ह होणार नाही. तुम्ही समोरच्याला काहीतरी कन्सिस्टंटली म्हणजे त्याच्या प्लॅनवर राहण्यासाठी एन्करेज करताय का? कन्सिस्टंटली एखादी गोष्ट चांगली करायला एन्करेज करताय का? नाही, तर ते कम्युनिकेशन असर्टिव्ह होणार नाही. सो हे 3 फिल्टर्स आहेत ना, आपणच आपले आपल्याला लावून बघायचे, की आपलं कम्युनिकेशन या 3 फिल्टर्समध्ये बसतंय का? आणि जर का हे या 3 फिल्टर्समध्ये बसत नाहीये ना, तर ते असर्टिव्ह नाहीये. आणि ते असर्टिव्ह नाहीये, तर तुमच्याकडूनच जर का ते असर्टिव्हली झालेलं नाहीये, आपण आहे ना भरपूर वेळा मुलांना ओरडतो अभ्यास करण्यावरून, की तुम्ही काय करताय? आणि आणि मग आपण एक्स्पेक्ट करतो, की त्यांच्यामध्ये चेंज आला पाहिजे. पण आपण जेव्हा ओरडतोय, त्यावेळी आपण त्या लँग्वेजमध्ये जेव्हा त्यांच्याशी बोलतोय, त्यांना एनर्जी मिळतेय का? नाही. त्यांना दृष्टिकोन मिळतोय का? की अभ्यास करायला हवा, तो कशासाठी करायला हवा? किंवा ते जे काही करतायत, त्याच्यात त्यांना कंटिन्युइटी मिळतेय का? नाही. तर ते कम्युनिकेशन असर्टिव्ह नसणार आहे. ते कम्युनिकेशन एक वादच असणार आहे. सो हे 3 फिल्टर्स आहेत ना, आता आपल्या प्रत्येक गोष्टीला लावून बघा. आणि एकदा आपण शिकलो ना, की ह्या 3 फिल्टर्स मधूनच आपल्याला बोलायचंय, आपोआप आपण एका असर्टिव्ह कम्युनिकेशनकडे वळायला लागू. ओके. सो एनी चॅलेंजेस अबाउट असर्टिव्ह कम्युनिकेशन? ओके. परफेक्ट. मग आता नक्की बघूया गणित चुकतं कुठे? आपल्या सगळ्यांना असर्टिव्ह कम्युनिकेशन करायचं असतं. आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारायचे असतात, की जे समोरच्याला ऑफेंड नाही करणार. मग नक्की हे गणित चुकतं कुठे? हे इथे ना ही बॅरियर्स आपण टाकले आहेत, की हे होतं, की आपला कम्युनिकेशनचा सायकल हा नक्की कुठे ब्रेक होतो. सो फर्स्ट वन इज सायकॉलॉजिकल बॅरियर्स. ओके. बॅरियर्स आर की आपल्या लहानपणाच्या जडण-घडण आणि आपल्या वेगवेगळ्या अनुभवातनं आलेले हे सायकॉलॉजिकल बॅरियर्स असतात. ओके. सो सायकॉलॉजिकल बॅरियर्समध्ये काहीही गोष्टी येऊ शकतात. जसं मुलींनी फार रात्री घरी येऊ नये. त्यांना धोका होऊ शकतो, की म्हणजे इट इस नॉट सेफ. असे सगळे काही बॅरियर्स आहेत ना किंवा मुलांनी मुलांनी रडणं म्हणजे वीकनेस आहे. हे सगळे सायकॉलॉजिकल बॅरियर्स आहेत. आणि मग हे आपल्याला थांबवतात. समोरचा काय आपल्याला मेसेज देतोय, तो समजून घेण्यासाठी हे आपल्याला थांबवतात. द नेक्स्ट इज लिंग्विस्टिक बॅरियर.
समोरचा खूप चांगल्या यू नो खूप चांगल्या वेनी प्रयत्न करतोय, पण त्याची लँग्वेजच तुम्हाला समजत नाहीये. तर ते कम्युनिकेशन धड होईल का? नाही. सो लिंग्विस्टिक बॅरियर्स असू शकतात, की तुम्ही वापरलेला शब्द, तुम्ही वापरलेली एखादी गोष्ट त्याला कळलीच नाहीये. सो लिंग्विस्टिक बॅरियर्स येऊ शकतात. फिजिकल बॅरियर्स म्हणजे मे बी तुम्ही दोघं इतके लांब आहात बोलताना, की समोरच्याला तुमचा आवाजच जात नाहीये. तुम्ही खूप प्रयत्न करताय. युजुअली असं होतं ना, कारच्या विंडोज रोल्ड अप असतात आणि कारच्या बाहेरनं किंवा कारच्या आतनं तुम्ही कोणाला तरी आवाज देताय. ते फिजिकल बॅरियर आहे. ते पोहोचणारच नाहीये त्या माणसापर्यंत आणि तुम्ही विचार कराल, "अरे, माझा आवाज का नाही पोहोचला?" So those are physical barriers. Emotional barriers are समथिंग जे आपण आधीच्या ह्याच्यामध्ये डिस्कस केलेलं, की जर का आपण ठरवलंय, की नाही यार ह्या व्यक्तीने मला खूप हर्ट केलंय. आता काहीही झालं तरी मला या व्यक्तीशी कम्युनिकेशन करायचंच नाही. तर त्याला म्हणतात इमोशनल बॅरियर्स, की आपण ठरवलंय किंवा नाही मला आता ही गोष्ट करायचीच नाहीये. का? कारण माझा काहीतरी इमोशनल बॅरियर आहे. कल्चरल बॅरियर्समध्ये पण अशा आपण या भरपूर कल्चर्समध्ये ना, असं काही असतं, की नाही लग्नाच्या आधी बोलायचं नाही मुलाशी किंवा लग्नाच्या आधी मुलीला फोन करायचा नाही. ही सगळी कल्चरल बॅरियर्स आहेत, जे आलेले आहेत. ओके. ॲटिट्यूड बॅरियर्स. ॲटिट्यूड बॅरियर्स सुद्धा भरपूर येतात कम्युनिकेशनमध्ये. मीच का बोलू? मीच का प्रयत्न करू? मीच का माघार घेऊ? ओके. सो these are all attitude barriers, लॉजिकल बॅरियर्स. आता ह्या सगळ्या बॅरियर्स ना एका बाजूला ठेवून द्या. असे आपण सायन्समध्ये बरेच बॅरियर्स काढू शकतो, की मला कम्युनिकेशनमध्ये हे अडथळे येतात, ते अडथळे येतात. मेजर अडथळे ना तेव्हाच येतात, की जेव्हा ना तुम्हाला एम्पॅथी वाटत नाही किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटत नाही, की समोरच्या बरोबर कम्युनिकेटच करू. माझ्यासाठी असं दॅट इज द बिगेस्ट बॅरियर, की तो एकदा बॅरियर आला ना, की तुम्ही तुमची नीड फॉर कम्युनिकेशनच बंद करून आणि हा हा बॅरियर ओव्हरकम करणं ना खूप डिफिकल्ट होतं. मोस्ट ऑफ द टाईम्स ना भरपूर लोकांबरोबर असं होतं, की मी खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, समोरचा माझं ऐकूनच घेत नाही. मग आता मी प्रयत्न सोडून दिला. आणि जेव्हा ते एक्सप्रेस करणं सोडतात ना, बाय डिफॉल्ट हे रिफ्लेक्स ॲक्शन असतं, की जेव्हा तुम्ही एक्सप्रेस करणं सोडता ना, तुम्ही ऐकणं सुद्धा सोडता. तुम्ही क्लोज आउट होत जाता. तुम्ही असं नाही म्हणू शकत, मी माझं नाही सांगत, पण मी ऐकून सगळं शांतपणे घेते. ही एक सायकॉलॉजिकल प्रोसेस आहे, की जेवढं तुम्ही स्वतःला एक्सप्रेस कराल, तेवढं ब्युटिफुली तुम्ही ऐकाल पण. आणि जेवढं ब्युटिफुली तुम्ही ऐकताय ना, तेवढंच ब्युटिफुली तुम्ही एक्सप्रेस पण करू शकाल. सो तुमच्यापैकी काही जण जर का हर्ट झाले असतील कधी आणि त्यांनी असा विचार केला असेल ना, की बास आता, यापुढे मला नाही कम्युनिकेट करायचंय. मी ऐकून घेईन सगळ्यांचं, पण मी माझं नाही बोलणार. तर कुठेतरी आहे ना, ते स्वतःच्या एक्सप्रेस करण्याच्या कॅपेबिलिटीवरती पण कॉम्प्रोमाईज करतायत. असं कधीच नाही होणार, की तुम्ही म्हणाल, की मी सगळं ऐकून घेईन, पण मी एक्सप्रेस नाही करणार. So communication is never a one-way thing. It is always a two-way thing. The more beautifully you can express, the more beautifully you can listen to it. त्यामुळे डोंट गेट इंटू दिस सायकल की मी ऐकेन सगळ्यांचं पण मी स्वतःला एक्सप्रेस नाही करणार. ओके. स्वतःला एक्सप्रेस करायला फार काही लागत नाही. एम्पॅथी लागते, इन्क्वायरी करण्याचा सेन्स लागतो आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही काय कम्युनिकेट करताय ना, त्यासाठी ही गोष्ट लागते. लेट्स काइंड ऑफ टेक अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल घेऊया. आप सगळ्यांनी ऐकलंय ना, की जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडलेला, तो जेव्हा यू नो युद्धभूमीवर होता आणि त्याला समोर स्वतःचीच फॅमिली दिसत होती आणि त्याला प्रश्न पडलेला, की "मी हे खरंच का करतोय? मी हे युद्ध का करतोय? मला समोर माझीच लोकं दिसतायत आणि माझ्याच लोकांना मारण्यात मला काय सुख मिळणार?" ओके. आता त्याचा हा जो चॅलेंज होता, त्यामुळे तो त्याचा रथ पुढेच घेऊन जाऊ शकत नव्हता. मग तिथे त्याने एक डिसिजन घेतलं. ओके. त्याने एक डिसिजन घेऊन हे सगळा स्वतःचा प्रॉब्लेम आहे ना, त्याने श्रीकृष्णाला सांगितला, की मला हे फील होतंय, की समोर माझीच फॅमिली आहे. मी काय अचीव्ह करणार आहे? त्यांना जर का त्यांना मारून मी काय अचीव्ह करणार आहे? आणि मग
श्रीकृष्णाने जे कम्युनिकेशन केलेलं ना, ते जगातलं सर्वात पहिलं असर्टिव्ह कम्युनिकेशनचं अमेझिंग एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. ऑफकोर्स त्याच्या आधीही असर्टिव्ह कम्युनिकेशन झाले असतील, पण ते असर्टिव्ह कम्युनिकेशनचं एक उत्तम उदाहरण आहे. उदाहरण आहे माहितीये? कारण सर्वात पहिले ऑफकोर्स श्रीकृष्ण अर्जुनाबद्दल एम्पॅथी फील करत होते. त्यांना कळत होतं, की स्वतःच्याच व्यक्तीवरला अ, यू नो उभं राहणं, त्यांच्या समोर उभं राहणं किती डिफिकल्ट आहे. कुठेतरी श्रीकृष्ण सुद्धा त्या द्विधा मनस्थितीतून गेलेले, जेव्हा त्यांना स्वतःच्याच मामाच्या समोर उभं राहावं लागलं होतं. कंस मामाच्या समोर उभं राहावं लागलं होतं. त्यामुळे श्रीकृष्ण एम्पॅथी फील करत होते अर्जुनासाठी. कळत होतं त्यांना, की तो कुठल्या मेंटल स्टेटमधून जातोय, की समोर आपलेच नातेवाईक दिसतायत आणि तरी त्याला युद्ध करायचंय. ओके. सेकंड, इन्क्वायरी केलेली. इन्फॉर्मेशन विचारायला इन्क्वायरी केलेली, की "तू का थांबलायस पार्थ? तू का हल्ला करत नाहीयेस? तू का का थांबून आहेस? का तू तुझा रथ पुढे नेत नाहीयेस?" आणि मग त्यांना जेव्हा अर्जुनाने हे सगळं सांगितलं ना, त्यावेळी त्यांनी ना, हे जे 3 मुद्दे आहेत ना, त्यांनी अर्जुनाला सर्वात पहिले दृष्टिकोन दिला, की "तू हे तुझ्या नातेवाईकांशी लढत नाहीयेस. तू हे अधर्माविरुद्ध लढतोयस. सो नातेवाईक हा विषय नको मोठा करूस. धर्म आणि अधर्म ह्याच्यामध्ये तुला चूज करायचंय." सो तिथे त्यांनी पहिलं पाऊल त्यांनी ठरवलं, की त्यांना त्यांच्या कम्युनिकेशनमधून पार्थला काय द्यायचंय, अर्जुनाला काय द्यायचंय. त्यांनी अर्जुनाला दृष्टिकोन दिला, राइट? त्यांनी अर्जुनाला ऊर्जा दिली, की जर तू आज ही लढाई सोडलीस, तर काय होणार आहे? तर तू आहे ना, अधर्माला विजयी करशील आणि धर्माला त्याचा दृष्टिकोन सांगण्याचा वेळच मिळणार नाही. सो देअरफॉर तुला ही लढाई लढणं गरजेचं आहे. आणि थर्ड, त्यांनी आहे ना त्याला ॲक्शन घ्यायला लावली कन्सिस्टंटली, की या लढाईसाठी तू आत्तापर्यंत प्रिपरेशन केलेलं आहेस. तू ठरवलंयस की तू धर्मासाठी लढणार आहे आणि आज जेव्हा करायची वेळ येतेय, तू मागे हटतोयस. सो ते सर्वात मोठं असर्टिव्ह कम्युनिकेशन झालं बिकॉज त्या कम्युनिकेशनमध्ये ऊर्जा होती, त्या कम्युनिकेशनमध्ये दृष्टिकोन होता आणि त्या कम्युनिकेशनमध्ये चिकाटी होती. सो तुम्ही सुद्धा असंच असर्टिव्ह कम्युनिकेशन करू शकता. ओन्ली व्हेन, ओन्ली अँड ओन्ली व्हेन तुम्ही हे लक्षात ठेवाल, की तुम्ही हे सगळं समोरच्याशी का बोलताय? तुम्ही हे समोरच्याला का सांगताय? आणि ते जर का तुमचं क्लिअर झालं ना, मग तुम्हाला असर्टिव्ह कम्युनिकेशन येणारच येणार. ऑफ कोर्स. आणि जसं आपण आधी बघितलं, त्यासाठी तुम्ही हे कोणाला सांगताय त्याबद्दल एम्पॅथी फील झाली पाहिजे. त्यांच्याबद्दल तुम्ही इन्क्वायरी तुमची ही खूप जेन्युइन असली पाहिजे अँड दॅट्स इट. सो ह्या 3 फिल्टर्समध्ये तुमचं बोलणं घाला. तुम्हाला बाकी कुठल्याही कम्युनिकेशन रूलची गरज पडणार नाही. ओके. आणि जेव्हा समोरचा हे ऐकतो ना, त्यावेळी ज्याला त्याला ना या तिन्ही गोष्टी मिळण्याची गरज नाहीये. या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट नाही ना, या तिन्हीपैकी ना, तो त्याला ते कम्युनिकेशन एक्सेप्ट करणं ईझी जातं. आपल्याला नाही आवडत का, की आपण जेव्हा कधी खूप जुन्या मैत्रिणीला भेटलो, खूप जुन्या यू नो खूप दिवसांनी आपल्या फ्रेंड्सना भेटलो, की ते भेटून असं म्हणतात, "अरे, किती छान वाटलं तुला भेटून, मस्त वाटलं तुला भेटून." काय होतं, अचानक आपल्यामधली ऊर्जा वाढते ना, आपल्यामधली एनर्जी वाढते ना. सो एनी कम्युनिकेशन जे आपल्याला ऊर्जा देतं, एनर्जी देतं, जे "अरे, तू हे बोलल्यावर माझ्या लक्षात आलं, मला हे कळलंच नव्हतं किंवा मी ह्याचा असा विचार केलाच नव्हता." काय होतं अशा कम्युनिकेशन्स असे कम्युनिकेशन्स आवडतात आपल्याला. सो एनी टाईम यू आर ॲट अ डिफरंट अँगल एकाच गोष्टीला तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं बघत असाल ना, तर फक्त तो समोरच्यापर्यंत पोहोचवा आणि अचानकपणे मॅजिकली तुमचे कम्युनिकेशन्स आहेत ना, असर्टिव्ह कम्युनिकेशन्स व्हायला लागतील. राइट? जिममधले ट्रेनर्स काय करतात, ते तुम्हाला चिकाटीसाठी एन्करेज करत राहतात ना. "येस, येस. बघ, बघ किती छान डेव्हलपमेंट चालली आहे तुझी. हो, बघ आता झालंच आहे. इथपर्यंत पोहोचलाच आहेस. हे बघ आज वेइंग स्केलमध्ये एवढा प्रोग्रेस झालाय." काय होतं त्याने? एन्करेजमेंट मिळतं. जी स्कूलमध्ये जी एक्झाम्स व्हायच्या किंवा आपल्या ज्या क्लास टेस्ट होतात, हे होतात ना, ह्याचा सगळ्याचा पर्पज पण आहे ना तोच होता. पण कुठेतरी आहे ना आज तो पर्पज लॉस्ट होतो आणि मग सारखे रिझल्ट्स जर का पुअर लागले ना, त्या मुलांना ती कन्सिस्टन्सी वाटतच नाही. पण ॲक्चुअली त्याचा पर्पज आहे ना खूप सिंपल होता.
तुम्ही आहे ना आजही बघाल ना, लहान मुलांचे वर्ग असतात ना, त्याच्यात त्यांना छोटासा होमवर्क देतात आणि मग रोज होमवर्क झाल्यावर टीचर एक त्यांना वर स्टार काढून देते. मुलांना त्या स्टारचं इतकं कौतुक असतं ना, लहान मुलांना एकदम भारी कौतुक असतं. ते रोज तो स्टार मिळावा म्हणून होमवर्क करत राहतात. आणि मग मला तेच कळत नाही, की मग मुलं मोठी होतात तर त्यांना आपण स्टार देणं का थांबवतो? आणि मग त्यांना वाटतं, की आपण जे कम्युनिकेट करतोय ना, ते असर्टिव्ह नाहीये. पण आपणच थांबवलं ना. आपण जर का त्यांची ती कन्सिस्टन्सी ठेवली असती तर अजूनही त्यांना स्टार देत राहिलो तर. सो ज्या सिस्टम्स आहेत ना, आपल्याला आपली कन्सिस्टंट डेव्हलपमेंट दाखवतात ना, त्या आपल्याला आवडतात. आणि मग आपोआपच आपले कम्युनिकेशन्स त्या लाईनमध्ये जातात. नेक्स्ट टाईम ना, जस्ट मेक दिस व्हेरी, व्हेरी स्मॉल एक्सेप्शन. तुम्ही कोणालाही भेटाल ना, व्यक्तीला, त्याला ना ह्या 3 पैकी एक गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवा. बघा तो ऑलरेडी तुमचा फॅन व्हायला लागेल. तो ऑलरेडी तुम्हाला आहे ना म्हणेल, "अरे वाह! मस्त वाटतं तुला भेटून." इतकं ईझी आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करणं. इतकं सिंपल आहे. सो यू रिअली डू नॉट नीड एनी आणि म्हणजे तुम्हाला मी सांगते आहे ना, आहे ना, एक सायंटिफिक वेमध्ये शिकायचं असेल, तर ऑफ कोर्स देअर आर स्ट्रॅटेजीज, देअर आर टेक्निक्स, की ज्या या गोष्टींवरती काम करतात. या सगळ्याचा एक आहे ना होलिस्टिक पण असतो. जनरली आहे ना, मला तरी असं वाटतं, की प्रत्येकाने ना थोडंसं तरी ह्युमन सायकॉलॉजी शिकून घेतलं पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही ॲब्सोल्युटली. थँक्स श्यामल, की मग तुम्ही आहे ना कुठल्याही ह्याच्यात असाल ना, प्रोफेशनमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही लाईफच्या फेजमध्ये असाल ना, थोडीशी ह्युमन सायकॉलॉजी शिकणं ना, खूप, खूप, खूप हेल्पफुल ठरतं. आणि मग तिकडे तुमच्या या स्ट्रॅटेजीज येतात, त्या टेक्निक्स येतात. मग तुम्ही भले सेल्समध्ये काम करत असाल, तुम्ही भले ऑफिसमध्ये जॉब करत असाल. रादर आय वुल्ड लव्ह टू से की मिनल जे आपल्याला नेहमी जॉइन करते ना, मिनलनी तर रिटायरमेंट नंतर ह्युमन सायकॉलॉजीवर शिकायचा हे चालू केला. आणि आस्क हर शी रिअली नाउ नोज पीपल सो व्हेरी वेल. ओके. अंकितानी तो प्रयत्न मध्ये चालू केला आणि त्याने काय Yes. होतं माहितीये? एक्झॅक्टली ना मिनल. रिमेंबर यू वर इंटू द द लेव्हल 1 बॅच. But all glories go to Swabhet. नाही यार. नव्हतं. Yeah, when I meet myself, then that explore. That is येस. transformation. Thank you very much. Being a थँक part of यू. my life. थँक Meeta यू. ma'am and Abhishek sir. येस. And Aditi also. येस. शी इज. सो मी ना सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, की जर का खरंच कम्युनिकेशनवर काम करायचंय ना, थोडं-थोडं, थोडं-थोडं का होईना, आपल्याला ना आपल्या ह्युमन सायकॉलॉजी समजून घ्यावी लागेल. सो आज आपण जो प्रयत्न केला तो ह्युमन सायकॉलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न होता. रोज आहे ना अदिती एक छोटे-छोटे इमेजेस शेअर करते. राइट? ज्याच्यात आहे ना आपले कम्युनिकेशनवरती भर देणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. ओके. आणि ती खूप इफेक्टिव्ह सीरीज आहे. ती खूप रिसर्च करते आणि ती खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी आहे ना, छोट्या-छोट्या गोष्टी शोधून आणते. आपण आहे ना आपल्या लास्ट ह्याच्यामध्येच बघितलेलं ना, की कन्सिस्टंटली आपण एक जरी छोटा चेंज स्वतःमध्ये आणत गेलो ना, तरी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण रिअलाईज करू, की अरे 1 वर्षात आपल्यामध्ये केवढा चेंज झालेला आहे. सो तुम्हाला आहे ना, जास्त मोठ्या काहीच गोष्टी करायची गरज नाहीये. रोज तिची इमेज वाचते ना, पाठवते ना, ती इमेज फक्त वाचा आणि त्यावरती आहे ना, तो थॉट तुमच्या डोक्यात सोडा. दॅट विल अल्सो ब्रिंग अबाउट अ लॉट ऑफ चेंज इन यू. आतापर्यंतच आहे ना, तिने पब्लिश केलेले सगळे इमेजेस आहेत ना, आपल्या स्वतःच्या Facebookवरती पण आहेत. राइट? बिकॉज ती इमेज सगळी तिकडे पण ठेवते. सो दॅट नंतर कोणी उशिरा कोणी ग्रुप जॉइन केलाय, कोणी नंतर जॉइन केलाय, तरी त्यांना हवंय तर ते सगळे इमेजेस तिकडे मिळू शकतात. सो जस्ट गेट इंटू अ हॅबिट. अंकिता, यू वॉन्टेड टू शेअर समथिंग? येस, प्लीज. हां. मी सुद्धा आदितीचे कोट्स असतात की नाही, ते माझ्या स्टेटसवर, माझ्या मोठ्या-मोठ्या ग्रुपवर, ऑफिसच्या ग्रुपवर टाकते. तर मलाही मग सगळेजण विचारत असतात, "किती छान आहे लिहिलेलं." तेव्हा मग सांगते माझ्या मुलीचे आहेत ते. म्हणजे मला ॲप्रिशिएट करतात. दॅट थॉट्स आर व्हेरी जेन्युइन आणि ॲब्सोल्युटली गुड आहेत. तुम्हाला येस. सगळ्यांना ना Thank you so वाटतं, much. की ते एक इमेज आहे, पण त्याच्या मागे ती खूप थॉट टाकते आणि ती येस. खूप रिसर्च करते ती. हां. शी मेक देम जे कोणी वाचतात त्यांना ते थिंक करायला लावते त्याच्यावर. ॲब्सोल्युटली. येस.
आणि म्हणजे तिचा आय जस्ट वॉन्ट टू हायलाइट की ती किती हं. प्रयत्न करते ना, की तिने त्याचा टाईम सुद्धा विचार केलाय, की रात्री ती का पाठवते? कारण त्यावेळी आपण सगळेजण ना थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये जातो. आपला फोन हं. घेऊन जरा पाठ टेकवतो आणि पाठ टेकवतो तेव्हा आपण काहीतरी जरा रिसेप्टिव्ह माइंडमध्ये जातो. बाकी टाईम आपली येस. पूर्ण धावपळ झालेली असते. तेवढा विचार करून तिने तो टाईम हं. सिलेक्ट केलेला, येस. की आणि त्यावेळी आपण त्यावेळेला कसं आणि आपल्या थकलेल्या माइंडला असा एखादा चांगला विचार जेव्हा मिळतो, तेव्हा ती दुसऱ्या दिवशी उभारी येते, की अरे त्या नवीन विचारामुळे मध्ये आपण ते नवीन वेळ आपण जगतो. ॲब्सोल्युटली. आणि ते म्हणतात ना, की एक चांगला थॉट घेऊन आपण जर का थॉट घेऊन. झोपलो, तर आपण हं. दिवसभरात काहीही वर-खाली जे अनुभवलंय, एक चांगला थॉट घेऊन झोपलं, की डोक्याला जरा शांत झोप लागते ना. शांतता लागते. बरोबर. मग म्हणजे ओके. एवढा तो ती एक इमेज दिसते ना, त्या इमेज मागे एवढा थॉट आहे. मग आता मला सांगा त्या कम्युनिकेशनमधून पण कोणाला ना कोणाला तरी आहे ना, रात्री तिच्यामुळे ऊर्जा मिळते. अँड दिस इज देन Yes, अन असर्टिव्ह कम्युनिकेशन. I agree with you. येस, ऑफ I कोर्स. prepared one diary to write down their thoughts. Whenever I get time, I repeat reading that. Wow. See, Aditi, you're making such a big impact. Yes, थँक यू एव्हरीवन. खरंच इट मीन्स अ लॉट. म्हणजे माझ्यामुळे एवढं इम्पॅक्ट होतंय हे मला म्हणजे आता समजतंय. थँक यू. ऍक्च्युली अवेअरनेस ना फार गरजेचं आहे. हाऊसवाईफला म्हणा किंवा थकलेल्या मनांना उभारी देणे. दॅट इज द बिग रोल यू आर प्लेइंग अवर लाईफ जर्नी. थँक यू एक्झॅक्टली. सो मच. सो ह्या अशा सिंपल टेक्निक्स आहे. आता खरंच विचार करा, की वन सेल्फलेस ऍक्ट बाय हर जो ती कंटिन्युअसली करते हां, चिकाटीनी करते ती. ती चिकाटीनी करते, ती चांगल्या हेतूनी करते आणि हे तर त्यामुळे हा सगळ्यांना पोहोचतो. आज कितीतरी जण अशी आहेत, जे आज या फोरममध्ये नाहीयेत, पण सेपरेटली तिला पिंग जातात किंवा तिला रिएक्शन्स जातात. की हां, हे आणि कोणाच्याही लाईफमध्ये एक फ्रॅक्शन बदल जरी होतोय ना तिच्या या कम्युनिकेशनमुळे, तर किती मोठी गोष्ट आहे. सो असर्टिव्ह कम्युनिकेशन इज सो सिंपल. आणि ते म्हणतात ना, की जर का तुम्ही आहे ना माणसं जिंकलीत ना, तर जग जिंकू शकाल. आणि माणसं जिंकायला काय लागतं? तर माणसं जिंकायला कम्युनिकेशन लागतं. सो बस एव्हरी डे हाच थोडासा प्रयत्न करायचा आहे. या वेगवेगळ्या फिल्टर्समधून आपल्या गोष्टी घालायच्या आहेत आणि प्रोफेशनली थोडंसं कम्युनिकेशनचे बेसिक्स आपण शिकून घेतले ना, तर त्याने आपण एक खूप मोठं काय म्हणतो ना, आपण एक खूप वेगळ्या माइंडसेटमध्ये जाऊ शकतो. आज इथे जी लोकं दर 15 डेजनी आपला मास्टर क्लास जॉइन करतात ना, आय नो दॅट त्यांना काही ना काहीतरी त्यांच्या माइंडसेटमध्ये थोडा तरी बदल जाणवतोय, म्हणून ते रिपीटमध्ये या मास्टर क्लासमध्ये दिसत राहतात परत. सो धिस इज ऑल्सो वन ऑफ द वेज की आपण कम्युनिकेशन करत असतो. ओके. सो तुम्हाला कुठेही वाटत असेल ना, की कम्युनिकेशनमध्ये काहीही अडतंय, गेट इन टच विथ अदिती, गेट इन टच विथ मी, गेट इन टच विथ अभिषेक. आता तर आपली टीम अजून मोठी होतीये. श्यामल आपल्या टीममध्ये आहे, संदीप आपल्या टीममध्ये आहेत, प्रणाली मॅम आपल्या टीममध्ये आहेत. हे सगळे आपल्या टीमचे स्वभेट अँबॅसेडर्स आहेत. मिनल आहे. सो गेट इन टच विथ देम, स्पीक टू देम, त्यांच्याशी बोला आणि तुम्हाला नक्कीच एक नवीन अप्रोच मिळेल. राइट? सो जे लोकं या सेशन्सना अटेंड करू शकतायत लाईव्हमध्ये, मला खूप आनंद होतो तुम्हाला सगळ्यांना बघून आणि तुमच्याशी लाईव्ह इंटरॅक्ट करून. सो ऑफ कोर्स येस, तुम्ही तर येतच राहा. पण आपण हे सेशन्स आपण नंतर परत YouTubeवर पण टाकतो. सो जर का तुम्हाला वाटलं, की ठीक आहे काही कारणास्तव मिस झालं किंवा तुम्हाला वाटतं, की हा कन्सेप्ट आहे ना ह्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, या पर्सनपर्यंत पोहोचला पाहिजे, आपले YouTube व्हिडिओ शेअर करा. काही प्रॉब्लेम नाही. सो ज्यांना जमतंय त्यांनी ऑफकोर्स ऑनलाईन आपण हे सगळं जे एक आपलं इंटरॅक्शन होतं ते तर खूप एन्करेजिंग असतं. ज्यांना नाही त्यांनी YouTubeवर करा, पण प्रयत्न करत राहा. सी यू नो वी स्टार्टेड विथ थिंग ना, की आपल्याला कुठलं हार्ड चूज करायचंय. ऑफकोर्स कम्युनिकेशन इज डिफिकल्ट अँड नॉट कम्युनिकेटिंग इज अल्सो डिफिकल्ट. राइट? कम्युनिकेशन इज हार्ड, नॉट कम्युनिकेटिंग इज अल्सो हार्ड. वी हॅव टू चूज व्हॉट हार्ड. कुठलं हार्ड आपण निवडायचंय. सो लेट्स लेट्स काइंड ऑफ कीप द हार्ड ना, की आपण कम्युनिकेशन शिकून घेऊया. हाच प्रयत्न करू. बरं, हे असंही नाही हां, कम्युनिकेशन इज लाइक तुमच्यापैकी कोणी जर का कधी गार्डनिंग केलं असेल ना,
तर तुम्हाला माहिती असेल की गार्डनिंग जसं डिफिकल्ट असतं ना, की एका झाडाला रोज पाणी घालावं लागतं, रोज पाणी घालावं लागतं, रोज पाणी घालावं लागतं आणि मग कधीतरी त्याला एक फूल लागतं. सो कम्युनिकेशन सुद्धा तसंच आहे. तुम्ही एकदाचं काहीतरी केलं आणि म्हणालात, की "अरे हां, मी एकदा त्या दिवशी तिच्याशी असर्टिव्ह कम्युनिकेशन केलेलं हां." असं नाही चालत. ते रोज करावं लागतं. रोज करावं लागतं. एव्हरी डे करावं लागतं. ओके. आणि त्याच्यावरती आहे ना, त्याच्यामध्ये शिकण्यासारखं एवढं आहे, की आजपासून आपण जर का 1 वर्ष म्हटलं ना, की आपण सगळे मास्टर क्लास कम्युनिकेशनवरच घ्यायचे, तरी तेवढं मटेरियल आहे आपल्याकडे. सो येस. एक्झॅक्टली. सो हा विषय खरंच एवढा छान आहे बिकॉज जे इफेक्टिव्ह कम्युनिकेटर्स झाले, म्हणजे हा माझा आणि अभिषेकचा रिसर्च आहे, की प्रत्येक सक्सेसफुल माणूस आहे ना, प्रत्येक सक्सेसफुल माणूस हा एक इफेक्टिव्ह कम्युनिकेटर होता. आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमुळेच ते मोठमोठ्या गोष्टी अचीव्ह करू शकले आणि मोठ्या गोष्टी आहेत ना, त्यांच्याकडून घडल्या. सो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे खूप, खूप, खूप गरजेचं आहे. ती स्किल शिकायला वय लागत नाही. ती स्किल शिकायला जेंडर लागत नाही. ती स्किल शिकण्यासाठी काहीही पैसा-वैसा हे ते काही लागत नाही. रोज फक्त इफर्ट लागतो. रोज एक इफर्ट. ओके. आज मी झाडाला पाणी घातलं, पण फूल आलं नाही. तरी मला उद्या दुसऱ्या दिवशी परत उठायचंय आणि त्याच झाडाला पाणी घालायचंय. तरी फूल आलं नाही. तरी मला परत दुसऱ्या दुसऱ्या दिवशी उठायचंय आणि त्या झाडाला पाणी घालायचंय. फूल यायचंय तेव्हा येईल. प्रयत्न करत राहणं हा आपला आहे. ज्या दिवशी प्रयत्न सोडाल ना, की नको त्यापेक्षा मला त्या माणसाशी बोलायचंच नाहीये. हे कराल ना, मग तुम्ही दुसरा हार्ड चूज केलात. सो जस्ट कीप ऑन वर्किंग ऑन युअर कम्युनिकेशन आणि बाकी सगळं सोडा. आधी स्वतःच्या बरोबर एक पॉझिटिव्ह कम्युनिकेशन डेव्हलप करा. राइट? सो आर यू तुम्ही स्वतः स्वतःला एनर्जी देता का? तुम्ही स्वतः स्वतःला एक दुसरा दृष्टिकोन दाखवता का? आणि तुम्ही स्वतःलाच प्रेरित करता का कन्सिस्टंट राहण्यासाठी? इफ नॉट स्टार्ट फ्रॉम देअर. दुसऱ्याबरोबरचे कम्युनिकेशन पण आपण नंतर करूया. आधी आपण स्वतःवरच्या कम्युनिकेशनवरच काम करूया. आपण कोणी आहे ना दुसरं येऊन तुमच्या गाडीत पेट्रोल टाकणार नाहीये. तुमच्या गाडीत पेट्रोल तुम्हालाच टाकायचंय. सो पूर्ण एनर्जी तुमची तुम्हालाच द्यायची आहे. तुम्हालाच तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे किंवा वेगळा दृष्टिकोन बघायचा आहे आणि कन्सिस्टंटली काम करायचंय. सो या सेशन्स पासून कोणीही जर का फक्त पेट्रोल टाकायला शिकलं आणि स्वतःच्या डोक्यामध्ये काही पॉझिटिव्ह थॉट टाकायला शिकलं ना, बस झालं. मास्टर क्लास सक्सेसफुल आहे. येस. थँक्यू स्मिता. 99% सेल्फ टॉक वरतीच असतो आपलं आयुष्य. ॲब्सोल्युटली. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. येस. सो येस, आता मी फोरम ओपन करते अँड येस, यू गाईज कॅन टेल मी एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू शेअर. तुम्हाला काही शेअर करायचं असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल आणि नेक्स्ट मास्टर क्लाससाठी काही सजेशन द्यायचं असेल, की कुठल्या गोष्टीवर घ्यायचं आहे. तर येस, प्लीज टेल मी. एनिथिंग जे तुम्हाला अजून ऐकायला आवडेल आणि यू नो एनिथिंग दॅट यू वुड वॉन्ट टू नो मोर अबाउट सांगा. तुम्हाला नंतर चॅटवरती मेसेजेस पाठवायचे असतील तरीही चालेल. हरकत नाही. सो जस्ट टचमध्ये राहा Hello. आपला. येस. I am just want 1 minute, please. हां. Just 1 शुअर. minute, okay? हो. मला आधी तिला पर्सनली भेटून म्हणजे पुढच्या आठवड्यात जेव्हा भेटणार तेव्हा तिला थँक्स म्हणायचं होतं. तिचे कोट्स रोज येतात ना, अदिती, पण वन म्हटलं आता मोर. आपण इथेच करूया. आता इथे पण एकदा तिला थँक्स म्हणते आणि आय रिअली हो, अप्रिशिएट thank हर you. वर्क. खूप छान काम करत Thank you असते so ती. much, ma'am. Thank you हां. so much. ओके. आपण नेक्स्ट संडेला भेटू नक्की. हं? हो, अरे हो, थँक्स नक्कीच. माधुरी. तुझे या. वर्ड्स खूप एन्करेजिंग आहेत. ऑफकोर्स अदितीसाठी पण एन्करेजिंग आहेत आणि आणि आपण सगळ्यांनी काहीतरी म्हणजे सगळ्यात म्हणतात ना. नवीन काहीतरी छान करायचं. हं. हो. हे ठरवलं. माधुरी पण आपल्या काउन्सिलर टीम मध्ये जॉईन्ड आहे आणि माधुरीला पण आहे ना भरपूर लहान मुलांबरोबर काहीतरी काम करायचंय. सो शी टॉक्स अ लॉट अबाउट लॉट ऑफ हर प्लान्स की तिला कसं आणि शी इज डुईंग एन एक्सलंट वर्क विथ ती लहान मुलांना त्यांचा माइंडसेट बदलण्यावर, त्यांचा अप्रोच बदलण्यावर शी इज ऑल्सो वर्किंग ब्युटिफुली ऑन दॅट. सो या. येस. थँक यू व्हेरी मच स्मिता. येस.
you, Madhuri. Thank you, Aditi. You're making so much of positive impact, and I'm so happy for that. Thank you, everyone. ठीक आहे. Really grateful. येस. सो येस, थँक्यू सो मच. आपण परत भेटूया. आता आपला नेक्स्ट सेशन परत एक फ्रायडे सोडून नेक्स्ट फ्रायडेला असेल. तोपर्यंत तुम्हाला कुठलाही इंटरेस्टिंग टॉपिक वाटत असेल ना, तर पाठवत राहा. नाहीतर आपण एक काहीतरी आपल्या ते म्हणतात ना, आपल्या जादूच्या बॅगेतनं अजून एखादा काहीतरी चांगला टॉपिक शोधून काढूया. Thank you very much, Smita ma'am. चलो, गुड नाईट Thanks a एव्हरीवन. lot. गुड नाईट. Bye bye. Good Bye night, bye. everyone. Good night. गुड Good नाईट. night.